मालेगाव शहरामध्ये विशेष करून मध्य भागामध्ये मोठ्या संख्येत डायरिया साथीच्या आजाराचे रुग्ण हे आढळत आहेत। प्रचंड प्रमाणात या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे। शहरातील सामान्य रुग्णालय आणि महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये प्रतिदिन 100हून अधिक रुग्णांची नोंद करण्यात येते। आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसात रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे। तज्ञांच्या मते दूषित पाणी, अस्वच्छतेमुळे डायरियाचा फैलाव होत असल्याचं म्हटलं जात आहे। एकंदरीत ठीक आहे, ईद नंतर हा एक थोडासा लक्षात येतं की डायरियाचे पेशंट वाढले आहेत। ह्या ऍक्च्युली पाणी, वातावरण या सगळ्या गोष्टीचा परिणाम होऊ शकतो। तर पण ते कंट्रोलमध्ये म्हणजे आता तरी तेवढं उद्रेक झालेलं काही लक्षात येतं। वॉटर सॅम्पलिंग करून त्यांचा रिपोर्ट पण आणून घेतलाय की आम्हाला थोडंसं एक मागच्या साधारण 1-1.5 महिन्यापूर्वी असं जाणवलं की एक पर्टिक्युलर एरिया, त्या एरियाचं नाव आता त्या एरियात आम्हाला पेशंट वाढण्याचं थोडीशी शंका आली। त्या एरियाचे आम्ही सॅम्पल घेतले आणि वॉटर सॅम्पलिंग पण करून घेतलं। मिनिमम पेशेंट जो है ओपीडी के सर्दी जुकाम खांसी टाइफाइड सब मिला के 500-600 की तादाद में आम ओपीडी पेपर रहते हैं। उसमें से दिन भर में 80-90 तकरीबन लूज मोशन के पेशेंट हो रहे हैं। उसमें से कुछ तो बकरीद के पहले गर्मी और थोड़ा इसकी वजह से पेशेंट बढ़े थे, लेकिन फिर वापस कम हुए, लेकिन बकरीद के बाद से फिर वापस ये बढ़ना शुरू हुई। आज मोठ्या प्रमाणात मालेगाव शहरात बेकायदेशीररित्या कत्तल झाली। त्या कत्तलीचं पाणी मोसम नदीमध्ये येऊन धो वाहत होतं। सर्व प्रतिष्ठित अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते, स्वतः प्रांत साहेब उपस्थित होते। आम्ही ते आंदोलन स्थगित फक्त जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे केलं। जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की आम्ही मंगळवारी किंवा बुधवारी येतो। त्यांनी अक्षरशः म्हणजे आज पाठ फिरवली, आजपर्यंत ते आलेले नाही। मग त्यांना येण्यासाठी परत मला आंदोलन करावं लागेल का अशी मला आज शंका आणि खेद वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।